तो गेलाय नाही एकटा, मग मागणं कशाला दाखता? मी काय म्हणतोय, तो गेलाय नाही एकटा, मग मागणं कशाला दाखता? त्या मेल्याला काय मराठीत काय समजतच नाही वाटतं. याला कन्नड मध्ये काहीतरी विचारायला हवं. तुम्ही घरी जवानूची, तुम्ही घरी जवानूची, तुम्ही घरी जवानूची. तुला मेल्याला येतंय वाटत. नती जावा तू कलकीनु दंडा आर पार जाऊचे. कोणचा बैल लागतोय? बैल गायला लागतोय. आता जाता पाचच्या गाडा बाबा. पण एवढं चौतऱ्याच्या फाड्या सगळ्या हलवलं नेलं. चौतऱ्याच्या फाड्या सगळ्या. हे पहा, आम्ही आपले शतशारुणी आहोत. धन्यवाद 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 मायबाप रसिक हो. खरोखरच तुमचेच कृपा आशीर्वाद वरद असता आम्हाला लाभलेले आहेत. म्हणूनच आज हे मनोरंजन, हे सूत्रसंचालन हे तुमच्या कृपेमुळेच होत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आत्ताच्या आता पाचच्या गटवाचा मी काय म्हणतो, तुझ्या ओळखीच आहे ना? 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रधानजी महाराज. आलंय आलंय आलं आलं. ओळखीच आहेत ना? अरे बघतास कुठे बाबाची ड्रेन चुकली. बरं मी काय म्हणतो माहितीये, त्याला तिथलं काय समजायचं नाही. अरे ह्या माझ्या ओळखीचा आहे. ता कसा काय तुला माहित ना? ता कसा? खरोखर खरोखर नाही माहिती. अरे वेळ्या उडाला बघ कसा तो. अरे उडाला बघ किती तो. एवढा का बांधा झाली पडती तिकडे. पू बाई पू गाडी पू जमलाचं का माझ्या गोविंदा तू. वाटीवर वाटी खोबऱ्याची वाटी, वाटीवर वाटी खोबऱ्याची वाटी, चिकनवाली छोटी दगालीची गोटी. अरे हा पाणी पाणी ना रवी. ह्या कोणा माहितीये म्हातारी कामगार. याला तुझा म्हातारी कामगार. अरे म्हातारी कामगार. अरे बाबा. अरे ये बाबा. अरे जरा विचार कर आमचा. तोच बाहेर येत आहेत 500. माय बाप रसिक गोटीतलं काय माहिती नाही. मी विचारून बघतो. अण्णा स्वामी काय करायचं? अण्णा स्वामी, अण्णा स्वामी चल मेलेलं हे पण येतोय. थंडा पाणी अण्णा पो पो पो. बंगला तुझा कोण आहे? आवाज येतोय. का महिन्याचा काहीच कारण नाही. तुम्ही जीव घेऊन जाता कुठं? दुसऱ्याने आम्ही त्याला पकडत आहोत. तिकडे येतोय. या म्हणतो घाबरण्याचं काही कारण नाही. आणि यात पहिला असा ज्याला महाराणीचा खून केलाय त्याचा शोध आम्ही घेत आहोत. होय होय तिकडे पकडा. आवाज येतोय. खाली शोध खाली शोध काय काय बघ. हा बघ.
काय दिसतोय काय बघ कांदा याच्यातनं येतोय हे आवाज आला कुठलं पकड पकड येतोय बघ ही पकड वाट करतोय पकड पकड काय आहे कोणी महाराणी साहेबांचा खून केलाय त्याला तर आपल्याला पकडाय काय आवाज कसा करतोय माहितीये काय आम्ही त्याचा समाचार घेतो तसा घेतोय चिंगल्या मुली कसा देतो आवाज बरं मी काय म्हणतो एक आपल्या गावाला मदत करायला कलंकाचा गाव तुमचा कलंक कुठला इथं कलंक ते भावा आता आम्हाला काय सोसवत मला पण आता काय सोसवत नाही बरं मी काय म्हणतो माहिती आपण पाचच्या गेटवर जाऊया नाही चल भावा पहिला चल त्यांना काय शोधायचं शोधू दे काय शोधताय तेवढं जाऊया चल 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 अरे भावा राजा काय मला चंदनाच्या हाती सुखाची दरवाजाने आजपासून आतापासून कुणीला मिळाल्या समाज माझ्या वाट्यातील काढणार श्रीपाल काय करायच्या भिंती बघायचोय गाडी मारायचा स्वर्गाच्या दार भोगल्या गंगाचे शेवटी या बाजूच्या नाकारीवर कोण बसणार जीवनात सुद्धा वैद्यांनी डाऊस साधला राजा बंधू प्रेमात विष केलाय शमशेर संग्रामच्या नादी लागून मृत्यू दंड शिक्षा भोगायला लागेल किंवा ताज किंवा राजे किंवा ताज किंवा राजे किंवा ताज किंवा काही झालंय काय तुला म्हणून राजसेवक त्याला सांग वरटू नकोस नाही तर या फोसक्यात बाहेर गाडी काय झालं याला मान धरला नव्हती त्या बिनपाडात मान धरला नव्हती अरे काय ओरडतोय माहितीये का याला भूक लागली याला सांगता येत ना काय माझ्याकडे काय लागेल तर मागवून घ्यायचं मागून ते सगळं साईडला ठेव तुझ्याकडे ताजं काय आहे माझ्याकडे ताजं म्हणायला गेला असता हलवाचं पचपतीने आंबालेलं पिठलं तेवढंच आहे हे येतात कुठली महाराज मी जे ऐकलंय जे पाहिलंय ते सत्यच आहे संग्राम एकेकाल्या राज्यातील जनतेसाठी अन्न तांदूळ मिळत नव्हते त्यावेळी सुवर्ण रतनगडाला वेढा घालून हे राज्य संकटाच्या तावडीतून वाचवलंय पण हाडा वैर्याचा नसून आपल्याच घरात आपल्याच तडात जेवणाऱ्याचा सवा महाराज मी वैरू सुद्धा जाणतो परंतु रतनगडच्या कामगिरी येईपर्यंत तुम्हाला या बैठकात राहायला लागेल सत्य की असत्य याचा पाठपुरावा करू संग्राम मोडन पण वाकणार नाही प्राण गेलं तर बेहतर पण या कल्याणावर व या तमाम जनतेवर कधीच उलट घेऊ नका श्रीपाल महाराज मी सम्राटच्या आज्ञेहून रतनगडावर स्वारी करण्याच्या उद्देशाने जात आहोत जा संग्राम जा तुझ्या नावाचा संगम आहे रतनगडच्या कामगिरीवर तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता कर्दनकाला प्रत्युत्तर देत असता वाटाने झडप घातली श्रीपाल महाराज प्राण पणाला लावीन परंतु गुलामगिरी कधीच पत्करणार नाही सावधान संग्राम सावधान रतनगडच्या कर्दनकाला झडप म्हणजे वाघा जिंदगी महाराज एक विजय कुठे अरे काय लेगीच कोणाला घातली कोणाला बोलतो अरे लेगीच नाही तो लेंडा कोणतं काम आहे सांगा लवकर
बरं मी काय म्हणतो माहितीये आमचा एक साधाने सोपा अरे बोलू चालू अरे असं माझ्या खांद्यावर कोणता बेस्ट काय तिला काय खाताव काय बरं मी काय म्हणतो माहितीये आमचा साधाने सोपा प्रश्न आहे. अरे बोलू चालू अरे असा कोणता प्रश्न आहे सांगा सांगा तुम्ही उत्तर द्या. अरे नक्की देणार खरोखर देणार माझी चकुली लागली त्या चकुलीला सांगतो तुम्ही खरं उत्तर अरे खरोखर देणार आला वाला गेला वाला चिमणी उडाली भुरी सांगा अगदी अगदी बरोबर आहे. महाराज अशा लोकांना आपली ओळख दाखवूनच द्यायला हवी. बरोबर आहे संग्राम. त्या लोकांना त्याच्या कॅकी सोडायचं सांगतोच नाही कोणता प्रश्न आहे वर बघतो खाली मारतो तुला मी काय सांगितलं सांग लवकर. बोलू अरे सांगतोस की नाही त्याला समजलं नसेल काय बोलला त्याला समजलं नसेल काय बोलला म्हणून त्या वराडला नाही यावर वराडला असता. अरे बोलू चालू अरे सांग सांग लवकर. अरे असा कोणता प्रश्न आहे तो सांग तू हमका प्रश्नाचं उत्तर द्या का बोला ना सांग लवकर. त्याला याला समजतंय वाटतं सांगतोस की नाही मी म्हटलं याला पण समजायचं का मी काय सांगू सांगतोस की नाही बरं मी काय म्हणतो माहितीये वचन तू बघा साधा आणि सोपा प्रश्न आहे तुम्ही उत्तर द्याल अरे नक्की देणार खरोखर देणार. प्रश्न असा आहे अजून कुणी त्याचं उत्तर दिलेलं नाही. अरे बोलू चालू अरे प्रश्न सांगा सांगा असा कोणता आहे प्रश्न तो तुमचा पोपट कोकणीत खातो अरे बोलू प्रश्न कोणी विचारला ते न उत्तर कोणला पाहिजे त्याला तुमचा पोपट काय कोकणीत खातो काय आणि त्या पोपटाला लाल चोच आहे काय अरे नाही कसं वाटत नाही त्या दुकाना प्रत्येक उत्तर दिलंच पाहिजे. अगदी बरोबर या प्रत्येक उत्तर आपल्याकडे आहे. अगदी बरोबर आपल्याकडे आहे. उत्तर घ्यायचं दोघं काय प्रश्न कोणी विचारला उत्तर कोणला पाहिजे त्याला माझ्या समोरचे आधार कार्ड हे म्हणायचं का उत्तर आमच्याकडे असं येवलं याला सुद्धा द्या उत्तर याला सुद्धा द्या. त्याचा धुमा फोडलास अरे बोलू प्रश्न कोणी विचारला माझ्या समोर त्याला हजार कार्ड त्याच्या मानगुटीवर बसून मी येत सकाळी दिसणार हे काही तेवढा ठेवतील काय त्याला माझ्या सोबत मी येत पण सकाळी दिसणार होय म्हणत आहे तू का म्हणतो तो मी काय स्वागताला आलोय त्यांच्या काहीतरी बोलला काहीतरी अरे चुकतोस मी लक्षात येत नाही काय बोलत सांग लवकर तुझं आलं तसं आमच्या आलं आणतोय एवढं तर लक्षात ठेवला चांगलंच ठेवला भाषांतर पार्टनर अरे
काय पण बोलू दे असू दे त्याचा आवाज त्याचा बंद करतो हा फक्त बिलपाटात ना बाहेर येऊ दे त्याला घाल तू मी येणार बोलू साहेब लागा बघ, मी येते. रागण माझीकडं नको नको त्याच्याकडे तू बघू नको तू इकडं बघ तरी पण मान फिरते तुझी इकडं बघ ना कानपाट पुढी आता हसतोय पण आता बोलो तुला मी काय सांगितलंय आता हसतो रे का? एकदा दात एक काढून दिवस झाले. टाकलं. त्याला हात लावायचा नाही हा? हे खंबीर आहे ठीक आहे. तुला ताप येतोय खरोखर तुला ताप येतोय डॉक्टर आलेला आहे कसं डॉक्टर आहे त्या गुरांचा डॉक्टर दाबून सकट इंजेक्शन हे बिना कापसाचं इंजेक्शन कापूस कापूस घरी लागला माझ्या समोर हजर करतो शिराय मला मी येतो पण या काठो अरे कसल्या तुझ्या अटी मला हे काय सांगायचं काय म्हणायचं बोलू साहेब काय सरळ काय तर दाखवू अरे सांगू नये सांगून म्हणजे उभा राहून दाखवू मी दाखव हा बोलू साहेब हा इकडे या तुला ते मला पण समजलं हा असा इथे दाबात दाबात गावात होय तोच कुठली आपली त्याला मानाने बोल अरे बोलू कुणी बोलवायचं तुम्ही आणि कसं आणि कसं कसं बोलू साहेब हा इकडे या ठीक आहे कोण शिक आहे अरे बस ठीक. थांब, 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 त्याला काय तरी बोला. आपण वन दाखवलं. हा दाखवलं. अरे बोलू काय बोलला तू कसं बोलवायचं कसं बोलवायचं बोलू साहेब इकडे या ठीक आहे बाई याने याने दाखवला पाहिजे ठीक आहे काय बोलला माहिती काय इडली डोसा चटणी चटणी काय बोलला तू इडली डोसा हो काय इडली डोसा सांबार चटणी चटणी सर्व काय तुला कुठल्या पात्याच्या त्याचा अरे काय पाहिजे तुला इडली डोसा सांबार चटणी दोघांना प्रत्येक उत्तर दिलं पाहिजे संपलं की मला सांगा आता माझी सहनशक्ती संपलेली आहे अरे माझी पण नाही त्याच्यामुळे सांगतोय त्याला गप्प कर अब पहिला एक मर्डर होईल माझ्या काय विचारतोय शप्पो माझ्या प्रश्नाचं उत्तर दे पहिलं माझा पारा सटकला ना खरं सांगतोय बघणार नाही मी काय बघणार बोलला नाही तू काय तुझं पगार पत्र काय चाललंय काय घे तू बोलत आहे या मागात कसं कसं नाही काय बोलला मी सांगू राज पुसल्या काय बोला माहिती ह्याचे कार्य बंद आहे काय चिल्लाय तू माझ्या समोर त्याला हजार करतो शिराय काय बोला माहिती अरे मी काय बोलताय मी काय बोलतो माझ्या समोर हजार काय बोलला माहिती ए शमिन्या मी नव असा पाटणा तुम्हाला ता म्हणाला बरोबर काहीतरी बोल नकोस जे खरं आहे तेच सांग निमड्या काय बोलला माहिती काय बोलला ए शमिन्या बोलू आता माझ्या समोर त्याला हजर करायच लागणार
अरे बाबा अशी कोणती अट आहे सांग सांग लवकर असं नाचतंय तसाच होतं बोलू साहेब इकडे या कुणी बोलायचं तुम्ही सांगा येत नाही ठीक आहे हा ठीक आहे जरा पोच घेऊ द्या तुझ्या पोच घालतो थांब बोलू साहेब अरे मगाशी लावल्याच ना पत्रावल्या येऊ एकदा या ना इकडे अरे लोकांनी मला बघत आली पण नाही तोपर्यंत आमदार आले अरे प्रश्न कोणी विचारला लवकर ये बुडा बरं मी काय म्हणतो अरे सर्व काही व्यवस्थित भेटणार मी काय म्हणतो आपण दोघे भाऊ चारण्याचे चणे आणि वाटप कसे मी काय विचारलं प्रश्न कोणी विचारला उत्तर कोणला पाहिजे मी काय म्हणतो तुम्ही या मी आहे ना अरे बोलू उत्तर घेतले गेल्याशिवाय जाणारच नाही बोलू प्रश्न कोणी विचारला उत्तर कोणला पाहिजे त्याला सांग फक्त आणि फक्त घ्यायला तयार राहा काय बोलायचं रे सांग लवकर काय सगळं प्रत्यक्ष उत्तर होईना तुझं काय आहे बोलायचं काय नको पावती लिहून घे अरे तुझं उत्तर होईना अरे बाबा मी डॉक्टर करणार फक्त आणि फक्त घ्यायला तयार राहा अरे नाच अरे नाच कशी वाटत नाही अरे बोल चालू मला व्यवस्थित ठेवा एकच मी काय करू शकत नाही माझ्याकडे बघू नको चप्पल सांगतोय काय म्हणला बिलपानं तर काढून मारीन काय पण बोलले कसं बोलला त्याला जेवणाची सोय केलेली आमवानाची जेवण द्या जेवण दे याला जेवण याला मी जेवण अरे याच्या बाई लय सोचलं हा दी करूया चल 500 घे करूया राजसेवक महाराज आज कित्येक वर्ष झाली परंतु माझ्या मनातील इच्छा काही पूर्ण होत नाही माणूस म्हणून जन्माला यायचं मनाप्रमाण वागायचं सुरुवातीस राज्य करायचं आणि निघून जायचं परंतु माझं हे साम्राज्य जल आणि अन्नाच्या तुटवड्यानं ग्रासलं आहे यावर उपाय तरी कर महाराज आम्ही जिकडे ते जगतोय आपल्या राज्यात अन्न काले आला काय महाराज आपल्या मनातील इच्छा आज आणि आता पूर्ण होणार आहे काय सांगत आहात शमशेर शाबास शमशेर तुमच्यासारखे 10,000 आमच्या राज्यात असताना काहीतरी मार्ग काढाल अशी खात्री होती आम्हाला महाराज वृंदावन पंढरपूरमध्ये ओळख बाळा कुठपर्यंत राह साधू महाराज राहतात आणि ते ज्योतिष सुद्धा सांगतात नक्कीच ते आपल्याला मदत करतील तसं निमंत्रण ही दिलाय त्याला मग वेळ लावू नका ताबडतोब हजर करा त्यांना कशी आज्ञा शिपाई त्याला विचारा तू लय हुशार आहे मला विचाराय काय घाबरताव की तुम्ही विचारू पण नका आता वृंदावन पंढरपूरमध्ये कुठल्या पाटक्या कोकीमध्ये अरे हे म्हणतायत काय ते करणं कुठे माहितीये अरे तीच ना कोपी ती अरे नाही अरे साधूंची पर्णकुटी आहे तिकडं ती वेगळी असते काय आता पुढे सांगते हा पुढचं काय तुझं वृंदावन पंढरपूरमध्ये महान असे साधू महाराज राहतात
बाई एवढं आहे मोठं मान अशी केवढी आहे त्यांची मान अरे मान महान त्याला इथं हजार करा एवढंच आहे हा एवढं नकावडच नाव काय माहिती त्याचं मला त्यांचं जाप विचारायचं तरी काय झालं अरे त्याला काय सांगत माहितीये शेंगरू बोलू देवले का माहित काय ते नाही अरे होय अरे ते नसती हे कुठे शेंगडू बांधू तेवढे अरे ते नव्हतं त्याची दोन नाव आहेत दोन नाव आहे मग? दुसरं नाव मला माहिती काय आहे? अरे त्या निमड्या बाबा तू हा लट्टू मुट्टू स्वामी नाही हा निमड्या बाबा गच आहे त्यांचं बाबा आश्रमामध्ये फक्त बाबा म्हणे आवडते काय म्हणशील बाबा बाबा बाहेरिया बाबा असं बोल किती प्रेमाने बोल असं बोल बाबा बाहेरिया बाबा अब्बाडा बच्चा नाही नाही आता फक्त बाबा आमचे गुरुवर्य आहे अरे जाय बॉ जा तुझा निरंजन मी येलो लावणार साधू महाराजांच्या चरणी प्रणाम असो आशीर्वाद बाबा राजन राजन आपल्या मनाची व्यथा मी जाणतो साधू महाराज मग यावर काहीतरी मार्ग राजन एक मार्ग आहे परंतु तो उपाय तुम्ही कराल की ना कराल यावर माझी शंका आहे बोला बोला साधू महाराज राजन एक स्त्री पहा ती गर्भवती असावी अशा गर्भवती स्त्रीचे राज्याच्या सीमेवर जाऊन बलिदान द्या नाही नाही साधू महाराज जनतेला हाताशी धरून असे कृत्य करणे आमच्यासारख्या राजकारण्यांना शोभत नाही आणि आमच्या बुद्धीला देखील ते पटत नाही यावर दुसरा काही मार्ग असेल तर सांगा राजन चांगला सांगा एक योद्धा पहा तो राजघराण्यातील असावा त्याचे डोळे काढून राज्याच्या सीमेवर नेऊन निसर्ग देवतेच्या नावाने त्याचा बळी द्या मी याला सांगणार उपाय या वाटूनच लावायला योद्ध म्हणजे संग्राम तुमचे हे हत्ते मोरे घालून करायचे तरी काय एखाद्या वेळी शत्रूला आक्रमण केलं तर त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं हे सुद्धा नाकारता येत नाही परंतु महाराज जनतेच्या हितासाठी आपण सीमेवर बलिदान केलं नाही तर आपल्याला करायचं जनतेच्या हितासाठी सीमेवर बलिदान करणं म्हणजे कर्तव्याचं लक्षण समजा बरोबर आहे समशे परंतु हे साधू महाराज म्हणत असतील तर त्यावर काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे राष्ट्रसेवक बोला महाराज राष्ट्रसेवक बोला महाराज. साधू महाराजांच्या भोजनाची तयारी करा आणि नंतरच त्याला पर्णकुटीमध्ये सोडा या तुम्ही अरे याच पिचू बाबा तरीच म्हटलं आतनं काहीतरी पिचकत होते तुम्हाला तर चांगलं ठाऊक आहे होय होय हे साधू महाराज आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन इथपर्यंत हजर झाले आग्र्यावरून आले अरे विनंतीला मान देऊन आले आग्र्याला काय म्हणाले आग्र्यावरून आले आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन इथपर्यंत हजर झाले म्हणून म्हणतो त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नसावी नाही कशाचीच नाही अन्न पाणी आणि अन्न पाणी आणि अन्न पाणी जेवणाचं तू बघ जेवणाचं तू बघ जेवणाचा मी बघ जेवणाचं तू बघ मी बघतो जेवण हे सत्वशील महापुरुष आहे आध्यात्मिक गुरु आहे आध्यात्मिक हाबरू राज्यात सर्व काही चांगलं चाललं असताना नाही तर काय हाबरू कशाला आध्यात्मिक गुरु हो आध्यात्मिक हे गुरु कसं म्हणायचं हे माझे गुरुवर्य आहे म्हणजे
तुम्हाला नाद आहे वाचा तुम्हाला नाद आहे काय वाचा तुम्हाला नाद आहे का बुवांचा मग त्याच सांगताय ना ऐकू जरी घ्यायचं मी वेळ भक्त आहे त्यांचा तुम्ही बाबाच्या आरतीला पण जाता आरतीला जाता बाबांच्या आरतीला अवश्य जातो खरोखर जाता मग आंघोळ कधी करता मनाने भक्ती केली तर त्याला आंघोळीची गरज सुद्धा नाही करायची कधीच ना कधीच फक्त नित्य नेमाने प्रेम भक्ती करा फक्त प्रेम करायचं 2 मिनिटं आंघोळ नाही करायची भक्ती करा भक्ती भक्ती आंघोळीचा पत्ता नाही साबण वाचत भक्ती मी काय म्हणतो मी बाबांच्या आरतीला जातो ना अरे हा हा मग त्यातलीच एक मला आरती येते बाबांची काय तुला बाबांची आरती येते अरे मग बोल आता मान बाबा मला आनंद झाला म्हणून काय माझी मान म्हणशील होय शांती घ्या तुम्ही मी बाबांची आरती घेतो तुम्ही घ्या बोलत पिचू बाबा पिचू बाबा फक्त एवढंच करतो एवढंच त्याच्या पुढे काही येत नाही बाबा आनंदाने आरती होत आहे काय ना आनंद काय नाही त्याच्यावर सदानकाल संकटच आली एक संकट गेले की हे बाबा ब्रह्मज्ञान सांगतात तर कुठं काय सांगताय त्या गोष्टीमध्ये धडपड न करता मनामध्ये विचार असताना योग्य तेच उत्तर देतात अरे त्यांनी मौन उडत घेतला नाही हे भांडी बिंडी नेतात हे सात्विक बाबा आहेत सातवीला आहे सातवीला आहे आणि हे आध्यात्मिक आहेत म्हणता सातवीला आहे का तू सात्विक आणि अजून सातवीला काय तुम्हाला काय मास्टर शिकवणार केस आता पायाखाली आले केस आता पायाखाली आले तरी सातवीला मी शाळेत जातच नसते दाखला तरी काढून घे एकदा का त्याने मंत्र पठण करायला सुरुवात केली तर जनतेमध्ये काय वातावरण चाललंय ते देखील ते सांगू शकतात कसलं वातावरण चाललंय आता फक्त गरमीच चाललंय आरती घेतोय तुम्ही काहीतरी बोलू नका तिथंच थांबा आरती ऐकायची जय पिचू बाबा जय पिचू बाबा की जय वेडे भक्त बाबांचे भाबडे आता मान माझी मोल आनंद आनंद गाणं बोलायला तुम्ही इथंच थांबा मी ध्यानाचं बसू ध्यानाचं बघू नको रे बाबा तुझ्या पोट लई मागात पडतात वेडे भक्त बाबांचे भाबडे जातात बाबांच्या आरतीला नागरे कोणता प्रकार आहे काय सांगायचं तयार नाही बाय आम्ही नदीच्या तलाच्या नदीच्या तलाच्या कोपऱ्यातनं आलेला दुसरीकडे जागा नव्हती तिथं काय करत होत्या नदीच्या तलाच्या कोपऱ्यातला
आलेल्या आणि तिथं त्या वालू काढल्या वालूचा डब्बर भरला नाही. इथं काय आल्या पण तुमच्या राज्यात भ्रष्टाचार आपल्या राज्यात भ्रष्टाचार होतोय. आपल्या राज्यात भ्रष्टाचार होतोय. हे खरोखर वाढतंय. कसला भ्रष्टाचार होतोय. बाबांचा काहीतरी तुमचं आणि बाबांचं काहीतरी गुपित आहे. पण हराम करू कसं काय अरे बाबा तुला कसं समजलं काय. यांचा गुपित गुपित होत. बाबा तुम्ही येताना गुपित गोपित कसं होतं. पाहुणं मस्त आहे बाबा थांब. निरंजन हा पुढं काय. ओम भट स्वाहा हा जय कार्यकर्तेवाली. काय बघतलंस काय केलं. बाबांची अद्भुत शक्ती. काहीतरी शिवी द्यायला नाही वाटतं म्हणून मी उठलो. मत ध्यान वाचतो. मला काहीतरी वेगळंच आलं ऐकायला. अरे ब्रह्मपुरीमध्ये वाचन. अरे ब्रह्मपुरी आणि श्रीखंड ते पण भेटतं त्यांच्याकडं. ब्रह्मांड नायक पुरी कधी वाचलं. काय माझं काय भैर केलं. पुरीने काय तुम्ही ध्यान गेलं पुरीने श्रीखंड सगळं कानात गेलं. सारं समजलं. आता काय साऱ्या जनते आनंदाने ओरडून सांगा. आता काय प्रत्येकाच्या अंगणामध्ये रांगोळीचं प्रदक्षिण व्हायला पाहिजे. तरी काढा रांगोळीच रांगोळीचं काढती सांगितलंय. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ओरडून सांगा. काय सांगू आता. प्रत्येकाच्या अंगणामध्ये घोडी उभी राहिली पाहिजे. आता राज्याला घोडी उभी करू. काय चालवेल आहे की नाही. आणि आनंदाला वेळ काल कधीही नसतो. म्हणजे आला आनंद का राहू. गुढी ह्या वयात बाबा पण गुढी उभी करणार. म्हणजे बाबा टेकू लावतील पण करतील. तुम्हाला काय समजणार त्या घोडीचं महत्व. चांगलं स्टॉक पुरवत आहे. आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे ते. होय आम्हाला काय समजलं. हा घोडीला पाहताना तर तोरण देखील बांधा. किती लागला तर तोरण जर आहे. गुढीला असं वरती बांधलं तर गुढी खाली अशी वाकल नाही. गुढीला नारळ फक्त 2च. तो पण अगदी मुदा. गुढी कशी ताट उभी राहते. ताट आधाराला खाली. हे बाबा तुला कशाची कमतरता नसावी. कशाचीच नाही. बाबाला बसण्यासाठी कासवाचं आसन देखील तयार करा. हो हे जर बाबा कासव बसले कासव माल कुठला बाहेर काढणार. कासव माल मधून एवढं गाडी आसन तयार करा. अरे हसम तयार करा. बाबांचं पौष्टिक सात्विक आहे. हा सात्विक आहेत ना. हसम तयार करा. पौष्टिक सात्विक आहे. काय आहे ते त्यांना विचारूनच त्यांना दातबीत आहेत. बाबांना मी काय म्हणतो माझ्याकडे एक पदार्थ आहे. नरम आहे. नरम दात पण नाहीत ना त्यांना. म्हणून एकच पदार्थ आहे. काय आहे. गुलाबजाम. दात नाही असा घालकन खालीच आहे. विचार पुस्तकं त्यांची येतो म्हटलं. धरा घातलं पैशाचं. निरंजन मागासपासून लय लावली निरंजन. या आता
याच्यात पाणी बी नाही कामगिरी करता कशा काय आहे मेडकं बसून येतात हे मेडकं कशाला कुठे जाता आज मांडव घालाय तुम्हीच गेलो होतो मी काय म्हणतो पाहिजे बाबांना जेवणाची काय सोय करूया बाबांना काय लागलं बाबा तुम्हाला काय लागेल हे तुम्ही द्याल पपईची भाजी देऊ पपईची भाजी याला पोपाया फुटाय पोपाई भाजी नाही गरम पडेल ना गरम पडेल मला काय बोलतच नाही तुम्हाला कसली भाजी पाहिजे हो जेवण काय पाहिजे बाबा बाबा म्हणा